झाड लावायचंय. सो त्याच्यासाठी आपण आता याच्यात या पिशवीत, प्लास्टिकच्या पिशवीत आपण बी लावणार आहोत. तर जेवढं आपण माती घेणार आहे तेवढ्याच प्रमाणात खत घ्यायचंय. आणि हा जो होल दिसतोय सगळ्यांना, त्याच्या वरती आपल्याला 1 इंच भरायचंय आणि 1 इंच पाणी त्याच्यात राहण्यासाठी आपल्याला 1 इंच त्याच्यात जागा ठेवायची आहे. आता भरून घेऊयात आपण. आपली माती भरून झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बी पेरायचंय. बी जर कडक असेल तर ते बी गॅसवर उकळत्या पाण्यात आपल्याला ते बी टाकायचंय आणि त्याला नरम करून घ्यायचंय, त्याला गरम करून घ्यायचं, म्हणजे त्याला सॉफ्ट करायचंय. आणि मग ह्याच्यात आपल्या 1 इंच बोटा एवढं अंतर खोल घ्यायचंय. जेवढी त्याला लक्ष द्यायचंय, जेवढी बी मोठी असेल तेवढ्या त्याच्या आतमध्ये खोल खड्डा करायचा आणि त्याच्यावरती तेवढीच ह्याची माती आपल्याला टाकायची आहे. आता हे बी बघा छोटं आहे, सो आपण छोट्या खड्ड्यात टाकूयात आणि तेवढीच माती आपण ह्याच्यावर टाकणार आहोत. आता ह्याच्यावरती आपले सगळी प्रक्रिया करून झालंय. आता याची आपल्याला रोज निगा राखायची आहे. रोज त्याला थोडं थोडं पाणी लावायचंय आणि सगळ्यांनी हे करायचंय. ह्या झाडाची काळजी जेवढी चांगल्या पद्धतीने घेता येईल तेवढी सगळ्यांनी घ्यायची आहे. आता आठवड्याभरानं त्याला कोंब येईल, नंतर आणखीन एका आठवड्याने त्याला दुसरा आणखीन मोठा कोंब होईल. तो थोड्या वेळाने त्याला एक पान येईल, दुसऱ्यानंतर वेळाने त्याला आणखीन पाने येत जातील. आणि परत जेव्हा आपल्या शाळेत शिक्षक आपले सांगतील तेव्हा आपल्याला हे रोप शाळेत आणायचं आहे. आणि आपल्याला ही झाडे ऑक्सिजनसाठी खूप गरजेची आहेत आणि आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिसरात ही झाडे लावायची आहेत. ऑक्सिजनसाठी आपल्याला ही झाडे लावणे गरजेचे आहे. जर आपण जेवढी झाडांची वाढ तेवढी आपल्या जगण्याची शक्यता जास्त आहे. गोष्टी आहेत पानोपानी, सांगू आम्ही कानोकानी. गोष्टी आहेत पानोपानी. म्हणजे कविता आहे, तुम्ही मागे म्हणणार का सगळे? सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो, पण झाडं उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात. झाड हमखास फळ देतं, फूल देतं, पान देतं, पक्ष्यांना हिरवं रान देतं, श्वासासाठी ऑक्सिजन देतं, सगळ्या गोष्टी देतं झाड. आईच्या मायेनं फक्त झाडच करतं आपले लाड. झाड आहे औषध, झाड आहे देव. पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी 10 झाडं लावून ठेव, 10 झाडं लावून ठेव, 10 झाडं लावून ठेव. कारण झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे. झाडाच्या नावानं चांगले